बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे यांनी शनिवारी पुन्हा एकदा आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मराठा समाजाला विधानसभेच्या सर्व 288 जागांचा डेटा तयार करण्याचं आवाहन केलं। तुम्ही 288 जागांचा डेटा तयार करा, त्यानंतर लढायचं की पाडायचं हे आपण 29 ऑगस्टला ठरवू, असं ते म्हणाले। मराठा समाजासाठी तुम्हाला मतदान करायचंय। खूप जणांनी इच्छुक न राहता आपल्या माणसांसाठी काम करा, टफ फाईट होऊ द्या। आपण निवडणूक लढवायचं म्हणालो तर महायुती खुश होतीये, त्यांना वाटतं आपले उमेदवार निघून जातील। तर मवियावाले म्हणतात मराठा ओबीसी आरक्षणाबाबत बोलू नका, ओबीसींबद्दल बोलू नका। महायुतीनं आरक्षण दिलं नाही तर आपल्याला मराठा समाज साथ देईल अशी मवियाची भूमिका असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे म्हणाले की पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीवेळी पोलिसांनी मराठा विद्यार्थ्यांवर खुल्या प्रवर्गातून सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली आहे। जे लोक बोगस कागदपत्र सादर करतात त्यांना तुम्ही IAS करत आहात आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडे खरी कागदपत्र असताना अन्याय सुरू आहे। मनोज जरांगे पाटील म्हणाले की सरकारला मराठा धनगरांना आरक्षण द्यायचं नाही, दलितांना न्याय दिला जात नाही, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग केला जात नाही, मुस्लिमांनाही आरक्षण दिलं जात नाही, अशा सर्वांनाच आरक्षण द्यायचं नाही। लाडकी बहीण लाडकी भाऊ योजना आणल्या, आता लाडका मेहुणा आणि लाडकी मेहुणी या योजना आणतील, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे। विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं उद्धव सेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे। त्याला यापूर्वी शरद पवारांनी विरोध केला होता। आता काँग्रेसनेही उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढण्यास स्पष्टपणे नकार दिलाय। शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस खासदार KC वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। महाविकास आघाडी हाच विधानसभेसाठी चेहरा असेल असं स्पष्ट करण्यात आलं। उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे आहेत असं जाहीर केलंय। शुक्रवारी सकाळी ते उद्धव यांचं नाव न घेता म्हणाले की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहे हे सर्वांनाच माहिती आहे। त्यानंतर काही तासांनी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत उद्धव यांना मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून स्वीकारण्यास एकमतानं नकार देण्यात आला। आपल्याला दिलेलं मुख्यमंत्री पदाचं आश्वासन भाजप पाळत नाही असा आरोप करून 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली होती हे विशेष। दरम्यान 20 ऑगस्ट रोजी राजीव गांधींची जयंती मुंबईत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत साजरी केली जाणार आहे। त्याच दिवशी राहुल विधानसभा प्रचाराचा नारळ फोडणार आहेत अशी माहिती प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिली। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर पक्षानं कारवाई केली असून काही दिवसात सर्वांना त्याची माहिती मिळेल असं वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं। ज्या 7 आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली त्यात झिशान सिद्दकी, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके, शिरीष चौधरींची नावं असल्याची माहिती समोर येतेय। याशिवाय अन्य 3 आमदारांवरही पक्षानं कठोर कारवाई केली आहे, मात्र त्यांची नावं आता सार्वजनिक करणं योग्य होणार नाही असं काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं। राज्यात शेतीच्या योजनांमध्ये 118 कोटींचा घोटाळा झाल्याचे पुरावे संघाच्या ज्येष्ठांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले, त्याचं काय झालं याचं उत्तर फडणवीस यांनी द्यावं असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पैठणमध्ये व्यक्त केलं। त्या पैठण इथं गुणवंतांचा सत्कार आणि मेळाव्यानिमित्त आल्या होत्या। माजी आमदार संजय वाघचौरे यांनी आयोजित केलेल्या गावनिहाय शेतकरी शेतमजूर जनसंपर्क अभियानाला खासदार सुळे, फौजिया खान, राजेश टोपे, मेहबूब शेख, पांडुरंग तायडे, उमेश पंडुरे, विशाल वाघचौरे, ज्ञानेश्वर कापसे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला। पुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की आम्ही लोकसभेच्या निकालानंतर तत्काळ विधानसभेची तयारी सुरू केली आहे। आमच्या पक्षाचं चिन्ह नाव चोरून घेऊन गेले, मात्र या संघर्षातून नव्यानं आम्ही उभे राहत आहोत। नुकतंच संघाच्या वरिष्ठांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं उत्तर अद्याप दिलेलं नाही। हिंमत असेल तर त्यांनी ते सांगावं असं फडणवीस यांना त्यांनी आवाहन केलं। आगामी काळात सरकार आपलं असणार आहे, त्यानंतर सर्वात जास्त पर्यटक महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळला येतील। मी दुबईला कधीच जाणार नाही, तिथं काही नाही, त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात अधिक बघण्यासारखं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। सध्या देखील देशात दडपशाही सुरू आहे, दडपशाही चालू देणार नाही। ते संविधान बदलण्यासाठी बसले आहेत, त्यांना संविधान बदलायचं आहे। भाजपचे 2 खासदार संसदेत बोलले आम्ही संविधान वाचवण्याचं काम करणार आहोत। भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती करत ते चांगले काम करतात असं सांगितलं। मात्र मला आणि अमोल कोल्हे यांना निधी दिला जात नाही, सुडाचं राजकारण सध्या सुरू असल्याचं सुळे म्हणाल्या। यावेळी गोविंद शिंदे, शहराध्यक्ष उमेश पंडुरे, विशाल वाघचौरे, अनिल हजारे, कैसर पटेल आदी उपस्थित होते। मागच्या वेळी अन्याय, यावेळी कार्यकर्ते यांनी संजय वाघचौरे यांना तिकीट द्यावं, मागच्या वेळी त्यांच्यावर अन्याय झाला असं सुळे यांना सांगितलं। त्यावर जयंत पाटील याच्यावर निर्णय घेतील असं सुळे यांनी सांगितलं। हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान हा खेळ कुठपर्यंत चालणार? देशाला पुन्हा एकदा तोडण्याचा तुमचा विचार आहे का? देशाचं तुम्हाला विभाजन करायचं आहे का, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला केलाय। खासदार संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की हिंदुत्वाची आम्हाला जादा चिंता आहे, नकली लोकांना चिंता नाही। ज्यांनी शत्रूची हातमिळवणी केली हे बेईमान लोक बोलतायत।
खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांची औलाद आम्हाला नकली बोलणार. ज्यांनी शत्रूंशी हातमिळवणी केली, बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, ते आम्हाला नकली म्हणत असल्याचा टोला राऊतांनी शिंदे गटाला लगावला. राऊत पुढे बोलताना म्हणाले की फडणवीसांचा इतिहासाशी काय संबंध? भाजपचा इतिहासाशी संबंध आला का? भाजपचा स्वातंत्र्य लढ्याशी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी संबंध आला आहे का? आणीबाणीच्या संघर्षाशी संबंध नाही. संघाचे लोक आणीबाणीत माफी मागून बाहेर आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वाघनखांचा अपमान करतायत. आधी स्वतःची नख कापा, मग वाघनखांवर बोला, असा खोचक टोला त्यांनी लगावलाय. संजय राऊत म्हणाले की एकेकाळी भाजपवाले गंगाजलच्या बाटल्या विकायचे, कुठलंही पाणी भरून गंगाजल म्हणून विकायचे. तसंच या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात महाराष्ट्रात श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा त्यांनी व्यापार चालवलाय. वाघनख ही मत मागण्याची गोष्ट आहे का? लोकांना फसवताय तुम्ही. ही फसवणूक अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. शुक्रवारी मायक्रोसॉफ्टच्या क्राउड स्ट्राईक अपडेटमुळे जगभरातील संगणक प्रणाली प्रभावित झाल्यानंतर व्यवसाय आणि सेवा हळूहळू पूर्ववत होत आहेत. मात्र तरीही उड्डाण संचालनात अडचणी येत आहेत. ही यंत्रणा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर कंपनी क्राउड स्ट्राईकचे CEO जॉर्ज कुट्स यांनी त्रासाबद्दल माफी मागितली. ते म्हणाले की कंपनीने समस्या सोडवली आहे, परंतु सर्व यंत्रणा सामान्यपणे चालण्यास थोडा वेळ लागू शकतो. सर्व प्रणाली पुनर्संचित झाल्याची खात्री करण्यासाठी क्राउड स्ट्राईकचे सर्व प्रभावित ग्राहक आणि भागीदारांसोबत जवळून काम करत आहे. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे, मायक्रोसॉफ्ट OS चालवणाऱ्यांना बहुतांश संगणकांच्या स्क्रीन निळ्या होत्या. वास्तविक ही समस्या क्राउड स्ट्राईकने मायक्रोसॉफ्ट विंडोज वापरकर्त्यांना दिलेल्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे झाली. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या जगभरातील लाखो सिस्टीमच्या स्क्रीन निळ्या पडल्या आणि संगणक आपोआप सुरू होऊ लागले. जगभरात विमानतळ उड्डाणे, रेल्वे, रुग्णालये, बँका, रेस्टॉरंट्स, डिजिटल पेमेंट्स, स्टॉक एक्सचेंज, TV चॅनेल्स आणि सुपरमार्केट यांसारख्या अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीममधील बिघाडाचा सर्वाधिक परिणाम विमानतळावर दिसून आला. काल जगभरात सुमारे 4,295 उड्डाणे रद्द करावी लागली. एकट्या अमेरिकेत 1100 उड्डाणे रद्द तर 1700 उशिरा झाली. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 10:40 त्याचा प्रभाव दिसायला लागला. मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरूसहित देशातील प्रमुख विमानतळांवर प्रचंड गर्दी दिसून आली. ऑनलाईन सेवा ठप्प झाल्यामुळे अनेक विमानतळांवर फ्लाईट बोर्डिंग पास हाताने देण्यात आले. अशा व्यापक परिणामांमुळे हे इतिहासातील सर्वात मोठे IT संकट बनलं आहे. याला डिजिटल पॅन्डेमिक असंही म्हटलं जातं. शुक्रवारी पहाटे 5च्या सुमारास मायक्रोसॉफ्टने ही माहिती दिली. तथापि ॲपल आणि लिनक्स वापरकर्त्यांना याचा परिणाम झाला नाही. जम्मूमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने पॅरा स्पेशल फोर्सचे सुमारे 500 कमांडो तैनात केले आहेत. संरक्षण सूत्रांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितलं की पाकिस्तानचे 50 ते 55 दहशतवादी जम्मू भागात लपून बसल्याचा संशय आहे. दहशतवादी नेटवर्क सक्रिय करण्यासाठी ते पुन्हा भारतात घुसले आहेत. लष्कराला यासंबंधी गुप्तचर माहिती मिळाली असून त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे. गुप्तचर संस्था अतिरेकी कामगार आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या पायाभूत सुविधांचा खात्मा करण्यासाठी काम करत आहेत. संरक्षण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मूमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी उच्चस्तरीय प्रशिक्षण घेतलं आहे. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे आणि उपकरणे आहेत. या दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्याच्या रणनीतीवर लष्कर काम करत आहे. आज लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी जम्मूला जाणार आहेत. जम्मूमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या वाढत्या घटनांबाबत ते लष्कराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी लष्कराने आपल्या 3,500 ते 4,000 सैनिकांची ब्रिगेड आधीच मैदानावर उतरवली आहे. याशिवाय लष्कराकडे जम्मूमध्ये आधीच दहशतवाद विरोधी पायाभूत सुविधाही आहेत, ज्यात रोमिओ आणि डेल्टा फोर्स तसेच राष्ट्रीय रायफलच्या 2 दलांचा समावेश आहे. दिल्लीत सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. दिल्ली सायबर क्राईम सेलचे DCP हेमंत तिवारी यांनी सायबर गुन्ह्यांशी संबंधित डेटा जारी केला आहे. दिल्लीत दररोज 700 लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत असल्याचं ते सांगतात. ते म्हणतात की हा फक्त दिल्लीचा डेटा आहे. देशातील परिस्थिती आणखी बिकट आहे. ते पुढे म्हणाले, दररोज सायबर गुन्ह्याचे 1700 तक्रारीचे कॉल येतात. त्यापैकी 700 ते 800 कॉल नवीन आहेत. गेल्या 18 महिन्यात सायबर गुन्ह्यांची समस्या खूप वाढली आहे. बहुतांश घटनांमध्ये लोक सायबर फसवणुकीचे बळी ठरत आहेत. पीडित एकतर अज्ञान, भीती किंवा लोभामुळे सायबर गुन्ह्यांना बळी पडतात. DCP पुढे म्हणाले, दिल्ली पोलिसांच्या सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर दर महिन्याला सरासरी 55,000 ते 60,000 कॉल येतात. बहुतेक कॉल हे आर्थिक आणि इतर फसवणुकीशी संबंधित आहेत. दररोज 700 ते 800 सायबर क्राईम कॉल्सपैकी 200 ते 250 फसवणूक कॉल्स आहेत.
डीसीपी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की सामान्यतः लोकांसोबत फसवणुकीच्या घटना त्यांच्या लोभांमुळे घडतात. उदाहरणार्थ एका व्यक्तीसोबत 22 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली. गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे दुप्पट करण्याच्या लालसेपोटी त्यांचं नुकसान झालं. याशिवाय सेक्सटॉर्शन, डिजिटल अटक, मॅट्रिमोनियल वेबसाईट्स, फसवणूक आणि घरातून काम देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे इतर कॉल येतात. सायबर गुन्ह्यांचे गुन्हेगार लोकांना ईमेल पाठवतात. चाइल्ड पोर्नोग्राफी वेबसाईट स्कॅन करताना आढळून आल्याचे सांगून लोकांना घाबरवलं जातं. यानंतर फसवणुकीचा खेळ सुरू होतो. गुन्हेगार लोकांना बदनाम करण्याची धमकी देतात. ईडी सारख्या एजन्सीच्या कारवाईची भीती दाखवतात. डीसीपी म्हणाले की अशा अनेक प्रकरणांचा तपास केल्यानंतर 180 जणांना अटक करण्यात आली आहे. इलेक्ट्रोल बॉन्डचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. एनजीओ कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन यांनी बॉन्ड व्यवहारांची सर्वोच्च न्यायालयात देखरेखीखाली एसआयटी चौकशी मागणी केली आहे. यावर 22 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सीजीआय DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. दोन्ही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून या संदर्भात अन्य याचिकांवरही एकत्रित सुनावणी होणार असल्याचं सांगितलं. इलेक्ट्रोल बॉन्डची आकडेवारी समोर आल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये 2 मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रथम, कॉर्पोरेट्स आणि राजकीय पक्षांमधील इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांची एसआयटीने चौकशी करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीद्वारे एसआयटीचं निरीक्षण केलं पाहिजे. दुसरा, तोट्यात असलेल्या कंपन्यांनी शेल कंपन्यांसह राजकीय पक्षांना कसा निधी दिला असं या याचिकेत म्हटलं आहे. राजकीय पक्षांकडून इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये मिळवलेली रक्कम वसूल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात, कारण हा गुन्ह्यातून कमवलेला पैसा आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की कंपन्यांनी नफ्यासाठी बॉन्डद्वारे राजकीय पक्षांना निधी दिला. यामध्ये सरकारी कामांचं कंत्राट, परवाने मिळणे, तपास यंत्रणांकडून CBI, IT, ED तपास टाळणे आणि धोरणातील बदल यांचा समावेश आहे.